श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे. मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे. आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व ताई दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताई दादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ताई दादांपर्यंत स्वामी सेवा पोहोचवण्याचं काम करा. ज्यावेळेस आपण एखाद्या दुःखामध्ये असतो, संकटामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला कोणाची तरी गरज भासत असते आणि आपल्याला असे प्रश्न पडतात की ज्या प्रश्नांची आपल्याला उत्तरेच येत नाही किंवा आठवतच नाही, काही सुचतच नाहीये, काय करावं काही वाटत नाही. आपल्याला एकटेपणाची जाणीव त्या ठिकाणी व्हायला लागते आणि त्यावेळेस आपल्याला कोणीतरी आधाराची गरज असते. कोणातरी समोर आपण मन मोकळं करावं अशी आपली अपेक्षा असते. या धावपळीच्या जगामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये असं आपल्याला कोणी भेटणार नाही, कारण मनुष्यामध्ये असा कोणी नाही की जो आपली मदत करू शकेल. असे आपल्या स्वामी सेवा देण्याचे काम दादा करत असतात. त्यामधून आपला 100% प्रश्न सॉल्व्ह होत असतो. पण जर घरी बसल्या देखील आपल्याला त्याच क्षणाला जर आता काही उपाय सुचत नाहीये, त्यावेळेस काय करावं? त्यावेळेस आपण घरामधील स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा काही नसेल तरी देखील आपण स्वामी समर्थ महाराजांसमोर मन एकाग्र करून बसायचं आहे. आता आपल्याला असं वाटतंय की आता नको हे जीवन, आता आपल्याला काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा मार्ग निघत नाहीये, आपल्याला काय करायचंय ते सुचत नाहीये. अशा वेळेस डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा त्यावेळेस स्वामींना आपण आठवावं, स्वामींसमोर बसावं, स्वामींना हात जोडून विनंती करावी, डोळे झाकावे आणि स्वामींना आपला प्रश्न सांगावा. खरं तर कर्ता आणि करविता तेच आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्यापासून काही लपत नाही. पण त्यांना देखील अपेक्षा असेल की हा माझा भक्त आहे, जर तो खरंच माझ्या समोर येऊन माझ्या समोर मन मोकळं करेल, त्याचा जर खरंच माझ्यावर विश्वास असेल तर मी त्याच्यासाठी नक्की धावून जाईल. अशी जर स्वामी आपली परीक्षा घेत असाल तर त्यामुळे आपण काय करायचंय? स्वामींसमोर बसायचंय, आपलं मन एकाग्र करायचंय, शांत चित्ताने स्वामींकडे पाहायचंय आणि आपली सर्व मनातील दुःख स्वामींना सांगायचे आहे. ज्यावेळेस आपण स्वामींसमोर मन मोकळं करू त्यावेळेस आपल्याला एका वाक्याची प्रचिती झाली पाहिजे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपला जर कोणीतरी हात पकडून आपल्याला सांगितलं की मी तुझ्या सोबत आहे, तर आपल्याला किती आधार वाटत असतो. आणि हे तर जगाचे मालक आहेत, त्यांचं तर ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग या वाक्याची प्रचिती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण क्षणाक्षणाला त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, आपल्या मनातील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे, आपण एकरूप व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आपण स्वामींची पूजा अर्चना करत असतो मनामध्ये कोणतीही शंका यायला नको, कोणताही प्रयत्न किंतु परंतु व्हायला नको. आपल्या मनामध्ये दृढ विश्वास असला पाहिजे की मी जी स्वामींची सेवा करते त्या सेवेने माझे प्रश्न 1001% नक्की सुटतील, असा विश्वास ठेवून आपण सेवा घेतली पाहिजे. बरेचसे ताई दादा सेवा घेण्यासाठी आपल्या प्रदीप दादांच्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे येथे येतात आणि बऱ्याचशा ताई दादांचे प्रश्न स्वामी सेवेने मार्गी लागलेले आहेत. त्याचे अनुभव देखील आपण ऐकत असतो. मग आपला प्रश्न का सुटत नाही याचा आपण विचार करायचा आहे. आपण कुठे कमी पडतोय, आपण आपली सेवा स्वामींपर्यंत का पोहोचत नाहीये, तर त्याच्या मागचं कारण असतं आपण एकरूप होऊन सेवा करत नसेल. ज्यावेळेस आपलं मन आणि स्वामींचं मन एक व्हायला लागेल सेवा करत असताना, आपल्याला असं वाटायला हवं की आता या घरामध्ये, या ठिकाणी, या जागेवर फक्त मी आणि स्वामी आहेत. ज्यावेळेस आपण एकरूप होऊन स्वामींना हाक मारू ना प्रेमाने, त्यावेळेस स्वामी आई आहेत, त्यांना लेकराची काळजी असते आणि त्या क्षणाला स्वामी धावून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून गरज असते ती आपण प्रेमाने, आपुलकीने, श्रद्धेने, मायेने त्यांना बोलवण्याची. आणि एकदा की आपण प्रेमाने आवाज दिला का ते भावाचे भुकेले असतात, ते आपल्यासाठी धावून नक्की येणार आणि आपला प्रश्न 100% सुटणार. फक्त एकदा जा आणि स्वामींना आपला प्रश्न सांगा. असाच प्रश्न जर तुम्हाला सांगायचा असेल, आपल्या मठामध्ये, दादांच्या मठामध्ये येऊन देखील तुम्ही सेवा घेऊ शकता. स्वामी तर चराचरामध्ये आहेत, देव सगळीकडे असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये, हृदयामध्ये, कणाकणामध्ये देव असतो. गरज असते ते आपण ओळखण्याची,
माणूस म्हणून जगताना माणसामध्ये देव शोधण्याची, आणि ज्यावेळेस आपण माणसामध्ये देव शोधायला लागू त्यावेळेस कुठेतरी आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. म्हणून जगाचं काय टेन्शन हे असतंच. टेन्शन सोडून द्यायचं आणि करता करविता आयुष्य देवाने थोडं दिलंय ते आयुष्य सुंदर पद्धतीनं जगायचं. पण आयुष्य जगत असताना सोबत देवाला स्वामींना घेऊन आयुष्य जगायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.